हो. नमस्कार, जय महाराष्ट्र. आजचा पॉडकास्ट हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की एक नवा उद्योजक जो एक्सपोर्टर होऊ पाहतोय आणि त्याचा पहिला ट्रेड तो सक्सेसफुली जो करतोय, तर त्या ट्रेड संदर्भात त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेले आहेत सौरभ. नमस्कार. नमस्कार. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आपण आज त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत की तो थोडं एक बॅकग्राऊंड त्याला असा आहे की तो एक मोठ्या कंपनीमध्ये जॉबला होता. हाय सॅलरी होती, हाय पॅकेज सॅलरी होती, आणि अचानक तो एक्सपोर्टकडे डायरेक्ट आला. तर हे तिची जर्नी आपल्याला ऐकून घ्यायची आहे. तर तेजस, तुला सर्वप्रथम आज माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन उद्योजक आम्ही शोधतोय, नवीन उद्योजक बनवायचा आमचा प्रयत्न आहे. तर त्यातला आज पहिला पॉडकास्टचा नव्या उद्योजकातला तू पहिला मेंबर आज आहेस. थँक्यू सर. तर थोडी तुझ्याबद्दल माहिती आम्हाला अपेक्षित आहे. तर तुझं पूर्ण नाव आणि आमच्या प्रेक्षकांना तू जे काही करत होतंस याच्या आधी बॅकग्राऊंड तुझं त्यांना सांग. ओके. माझं नाव सौरभ जयवळ. मी छत्रपती संभाजीनगरमधून बिलॉंग करतो. आणि माझी जर्नी सांगायची झाली तर मी पहिले फर्स्टली मी माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्यानंतर मी एक मोठ्या ग्रुपला जॉईन केलं होतं, MNC ग्रुपला. त्यांचं नाव आहे ॲटलास कॉप्को कंपनीमध्ये मी होतो. तिथे मी आफ्टर मार्केट सेल्स अँड सर्व्हिस डिपार्टमेंट सगळं माझ्या अंडर होतं छत्रपती संभाजीनगरचं. तर सेल्स अँड सर्व्हिस करता करता एक जॉब पण चालू होता. खूप दिवसापासूनची मी पहिले एक खूप मोटिवेटेड होतो, बिझनेस रिलेटेड वगैरे सगळ्यांना बघत होतो. कारण सेल्स अँड सर्व्हिस जॉब केल्याचा मला हा एक फायदा झाला की मला ॲक्च्युली म्हणजे कस्टमरशी मी मीट करायचो, डिफरंट ओनर सोबत, डिफरंट मॅनेजर सोबत, वेगवेगळ्या कंपन्यांच्या ग्रुपला जाऊन भेटायचो, त्यांच्या जनरल मॅनेजर पर्यंत जायचो, काही CEO ना पण भेटलेलो मी डायरेक्टली. कारण आमचा जो ग्रुप होता किंवा माझं जे काम होतं कंपनीमध्ये हे सेल्स अँड सर्व्हिस, त्यामध्ये सर्व्हिस हा माझा मेन, मी सर्व्हिस रिलेटेड क्वेरीज बघायचो. जसं आमच्या मशीन्स होत्या एअर कॉम्प्रेसर, एअर ड्रायर, त्यानंतर ऑक्सिजन जनरेटर, त्यामध्ये अशा भरपूर काही आमच्या व्हरायटी ऑफ मशीन्स होतात. त्याचं सेल्स अँड सर्व्हिस आणि सर्व्हिस रिलेटेड क्वेरीज खूप असायच्या. तर मशीन म्हणलं की प्रॉब्लेम्स येणार, सर्व्हिस असणार, त्यामुळं काही केसेस एस्केलेट व्हायच्या. त्यामुळं माझा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा झाला तो ग्रुप जॉईन करण्याचा, ॲटलास कॉप्को ग्रुप, की मला तो पहिले एक्सपिरियन्स आला सगळ्या गोष्टींचा. आणि त्यानंतर ते मला ही मेन जी बिझनेसची कल्पना ही त्याच ग्रुपमधून भेटली की आपण पण काहीतरी करू शकतो, की मार्केटला काय नीड आहे मला समजली त्यामार्फत. मग तू आता डायरेक्ट एक्सपोर्ट मध्ये येतोयस, एंट्री करू पाहतोय, तुझा पहिला ट्रेड जो होतोय. तर त्याच्या संदर्भात थोडी आम्हाला माहिती हवी. ओके. आता मी जो माझा फर्स्ट ट्रेड आहे हा ओनियन मध्ये करतोय, जे की आपण आता सध्या